आज आपण बघणार आहे 12th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स 1 मधला सेकंड युनिट मॅट्रायसिस. ओके, जो की आता 2020 मध्ये जो नवीन सिलेबस आलाय त्याच्यामध्ये जो सेकंड युनिट आहे तो आहे मॅट्रायसिस 12th क्लासमध्ये पार्ट 1 मध्ये. ओके, तर ऑलरेडी तुम्ही 11th क्लासमध्ये मॅट्रायसिस हा टॉपिक डिस्कस केलं होतं. ठीक आहे, मॅट्रायसिस मध्ये तिथे एक्झॅक्टली काय डिस्कस केलं होतं आणि इथे काय करणार आहे ते फर्स्ट आपण इन्फॉर्म करून घेऊया. तर फर्स्ट 11th क्लासमध्ये आपण मॅट्रायसिस अँड डिटर्मिनंट हा टॉपिक तिथे होता. ठीक आहे, आपण बघितलं एखादा क्लोज मॅट्रिक्स रो आणि कॉलमचा जर स्क्वेअर मॅट्रिक्सची अरेंजमेंट असेल तर आपण डिटर्मिनंट 2x2 आणि 3x3 मॅट्रिक्सचे फाइंड आउट केले. ॲज वेल एज आपण बघितलं डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, तर डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, स्केलार मॅट्रिक्स, ओके अँड सो ऑन. ते आपण आता थोडंफार रिवाइज पण करणार आहे. ठीक आहे, तर आपण इथे पुढे बघितलं होतं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, परत बघितलं होतं मायनॉर अँड को फॅक्टर, ओके अँड इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. हा पार्ट इथे आपण बेसिक फक्त बघितलं होतं. त्याच्या पुढचा पार्ट आपण ह्या टॉपिक मध्ये हे बघणार आहे. आता जो काही 12th ला इंट्रोड्यूस झाला त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे तो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये इथे आपल्याला 3 पॉईंट डिस्कस करायचे त्या टॉपिक मध्ये. तर फर्स्ट जो पॉइंट आहे तो आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड आहे तो इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला 2 मेथड आहेत टू फाइंडिंग द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. फर्स्ट मेथड इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड मेथड इज ऍडजॉइंट मेथड. ओके, आणि थर्ड पॉइंट आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. तर हे पॉइंट डिस्कस करण्याच्या आधी आपण जो काही 11th ला पार्ट आपण डिस्कस केला होता तो थोडाफार रिवाइज करूया. तर 11th ला जो काही पार्ट डिस्कस केला होता तो म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्स, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये बरेच पॉइंट तुमचे कव्हर होत आहेत. ठीक आहे, तर मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m row and n column in a closed bracket is called as matrix. Means a rectangular arrangement. Okay, rectangular arrangement of m row, this is called as row. Okay, and n column, this is called as column. In a closed bracket is called as matrix. Okay, अजून एक मॅट्रिक्स आपल्याला लिहिता येऊ शकतो. आता इथे रो किती आहेत? रो 2, कॉलम 2. ओके, ऑर्डर 2x2. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, ऑर्डर कशी लिहिली जाईल? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स हे असणार आहे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स मध्ये लक्षात घ्या, फर्स्ट जे रिप्रेझेंट होतं ते रो होतं, सेकंड जे रिप्रेझेंट होतं ते कॉलम. ओके, रो इंटू कॉलम. ओके, कॉलम इंटू रो नसतं, तर रो इंटू कॉलम ही ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आहे. तर आय थिंक तुम्हाला डेफिनेशन आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स कसं लिहायचं हे समजलं असेल. हे नोट करून घ्या. आपण पुढचा पॉइंट बघूया, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. फर्स्ट मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स. Row matrix. If matrix contains single row, suppose like this. अजून एक पॅरामीटर मी सांगतो, इकडे लक्ष द्या, कायमस्वरूपी लक्ष द्या. कॅपिटल लेटर हा मॅट्रिक्सला इंडिकेट करतो. हा पॉइंट एक इम्पॉर्टंट आहे. कॅपिटल लेटर हा मॅट्रिक्सला इंडिकेट करतो आणि स्मॉल लेटर हे मॅट्रिक्सचे एलिमेंट इंडिकेट होतो. ठीक आहे, हे ए बी सी डी हे याला काय म्हणलं जाईल? ए बी सी डी आर द एलिमेंट्स ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, तर आपण इथे फर्स्ट बघतोय रो मॅट्रिक्स. सपोज रो काय असेल? ए मॅट्रिक्स कंटेन्स सिंगल रो. ओके, मॅट्रिक्स कंटेन्स सिंगल रो. तर ह्याची ऑर्डर काय असणार आहे? 1/3, कारण कॉलम 3 आहे, रो 1 आहे. ओके, ह्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणलं जाईल? रो मॅट्रिक्स. सेकंड म्हणलं जाईल कॉलम मॅट्रिक्स. Column matrix, a matrix contains single column 1 2 3. ओके, इथे कॉलम सिंगल आहे, रो 3 आहे, तर ऑर्डर काय झाली? 3/1. ओके, नेक्स्ट रेक्टँगल मॅट्रिक्स. रेक्टँगल मॅट्रिक्स कशाला म्हणलं जाईल? A
A matrix has n row and n column arranged in a closed bracket is called as rectangle matrix. Means suppose 1 2 3 4 5 6. ओके, ह्या मॅट्रिक्स मध्ये रो किती आहेत? 2 आहेत आणि कॉलम किती आहेत? 3 आहेत. ओके, रेक्टँगल मॅट्रिक्स मध्ये लक्षात आहे इकडे हा सपोज n रिप्रेझेंट करेल, n रिप्रेझेंट नंबर ऑफ रो and m represent number of column. Suppose m is not equal to n, means number of row is not equal to number of column, then given matrix is called as rectangle matrix. Okay, next rectangle matrix लक्षात आले तुमच्या, नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ओके, तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणलं जाईल? रेक्टँगल मॅट्रिक्स. मग नेक्स्ट पॉइंट आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणलं जाईल? सपोज ए मॅट्रिक्स कंटेन नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ओके, 1 2 3 4. ह्या मॅट्रिक्स मध्ये बघा, चेक करा, रो किती आहेत? 2 आहेत आणि कॉलम ही किती आहेत? 2 आहेत. ओके, म्हणजेच नंबर ऑफ रो इज इक्वल टू, म्हणजेच ही कंडिशन जी काही रेक्टँगल मॅट्रिक्स मध्ये नॉट इक्वल टू होती ती स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे? इक्वल टू असणार आहे. ओके, त्याला म्हणलं जाईल स्क्वेअर मॅट्रिक्स. आय होप की लक्षात आलं असेल. सिंपल आहे हे, ऑलरेडी आपण 11th क्लास मध्ये डिस्कस केलेलं आहे, फक्त रिव्हिजन साठी आपण हे बघतोय. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे तो डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं? तर इकडे सपोज ए मॅट्रिक्स हॅज diagonal element are non-zero and non-diagonal element are 0, this matrix is called as diagonal matrix. ओके, लक्षात ठेवा, हे जे काही मी आता सांगितलं मॅट्रिक्स मध्ये जे नंबर असतात त्याला एलिमेंट म्हणतात मॅट्रिक्सचे. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणलं जाईल? 1 2 3 ला डायगोनल एलिमेंट आणि हे डायगोनल एलिमेंट नॉन झिरो पाहिजे. ओके, आणि नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते 0 पाहिजेत. अशा मॅट्रिक्सलाच काय म्हणलं जाईल? डायगोनल मॅट्रिक्स. ओके, नेक्स्ट आहे तो स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स कशाला म्हणलं जाईल? कंडिशन सेम आहे. ओके, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये अजून एक पॉइंट लक्षात ठेवा की हा स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. इनिशियल कंडिशन काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. आणि सेकंड AII AJJ आणि AKK इज नॉट इक्वल टू 0. ओके, हे AII, हे AJJ, हे AKK इज नॉट इक्वल टू 0. किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता याला A11, A22, A33 इज नॉट इक्वल टू 0. हे तुमची सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे, तर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये लक्षात ठेवा हा मॅट्रिक्स इनिशियली स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. आणि A11 म्हणजे काय असणार आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलमची पोझिशन. ओके, 33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलमची पोझिशन. ओके, ते नॉन इक्वल टू 0 पाहिजे. मग स्केलार मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं? स्केलार मॅट्रिक्स मध्ये ही कंडिशन सेम असणार आहे. हा मॅट्रिक्स फर्स्ट स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि सेकंड कंडिशन आहे त्याचे जे काही डायगोनल एलिमेंट आहेत. ओके, डायगोनल एलिमेंट A11, A22, A33 हे इक्वल पाहिजे. ओके, मीन्स सपोज हा 5 असेल 0 0 0, हा पण 5 पाहिजे.
ओके, मग स्केलार मॅट्रिक्सची डेफिनेशन काय झाली? स्केलार मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स विच हॅज ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. ओके, डायगोनल एलिमेंट आहेत ते कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. ह्यालाच म्हणलं जातं स्केलार मॅट्रिक्स. ओके, आणि जो काही 7 नंबरचा आहे त्याला म्हणलं जातं युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सची कंडिशन अशी आहे की हा फर्स्ट स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि सेकंड पॉइंट काय असला पाहिजे इथे की हे जे काही डायगोनल एलिमेंट आहेत A11, A22, A33 हे 1 पाहिजे. ओके, बघा तिन्ही मध्ये डिफरन्स बघा. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सेम नसले तरी चालतील, फक्त नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 पाहिजे. स्केलार मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट सेम पाहिजे आणि युनिट मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट सेम ऍज वेल एज ते 1 पाहिजे. ठीक आहे, तर आन्सर असणार ह्याचा टाइप्स असा दिसणार आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, आणि ह्यालाच आपण अजून एक नाव आहे याला युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, हा पार्ट इथे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट 8 नंबरचा आहे तो ट्रान्सपोज मॅट्रिक्स. ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज मॅट्रिक्स कशाला म्हणलं जाईल? सपोज हा मॅट्रिक्स आहे. ओके, ट्रान्सपोज मॅट्रिक्स लक्षात आहे, खूप सिंपल आहे. ट्रान्सपोज मॅट्रिक्सला इंडिकेशन असतं AT. ओके, A ट्रान्सपोज. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जे काही रो आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कॉलम मध्ये करायचं. 1 2 3. ओके, 4 5 6. म्हणजे डेफिनेशन काय झाली? इन द ट्रान्सपोज मॅट्रिक्स वी कॅन इंटरचेंज रो इनटू कॉलम. ओके, आणि ह्याच मॅट्रिक्सला काय म्हणलं जातं? ट्रान्सपोज मॅट्रिक्स. लक्षात ठेवा, ट्रान्सपोजला AT ने इंडिकेट केलं जातं. ओके, आणि तुम्हाला 11th मध्ये एक एक्सरसाइज होती ट्रान्सपोज मॅट्रिक्सची. आय होप की हे सगळ्यांना लक्षात आले असतील. खूप सिंपल आहे आणि हे समजलं तरच आपल्याला पुढचा पार्ट, नेक्स्ट पार्ट समजेल. ओके, हे नोट करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे झिरो मॅट्रिक्स किंवा त्याला म्हणलं जातं नल मॅट्रिक्स. A matrix which has all the element are 0. ह्यालाच म्हणलं जातं झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. सिंपल आहे, ऑल एलिमेंट मॅट्रिक्सचे जर 0 0 0 असतील तर त्याला म्हणलं जाईल झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये लक्षात द्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला इंडिकेट केलं जातं ते 1 2 3. ओके, हा जो मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मध्ये ह्याला इथे म्हणलं जाईल लोअर डायगोनल एलिमेंट आणि हे अप्पर डायगोनल एलिमेंट. जर अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट मॅट्रिक्सचे अप्पर डायगोनल एलिमेंट, नॉन डायगोनल एलिमेंट जर नॉन झिरो असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणलं जाईल? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग ह्याच्या अपोजिट कोण आहे? सेकंड आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ह्याचे अपोजिट असणार आहे, म्हणजे अप्पर नॉन डायगोनल एलिमेंट ह्याचे 0 असतील. 1 2 3 4 5 6 0 0 0. ओके, याला म्हणलं जाईल लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं लक्षात आहे?
ए हा मॅट्रिक्स आहे, ओके. जर मॅट्रिक्सचे ए आय जे आणि ए जे आय हे एलिमेंट जर इक्वल असतील तर त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणलं जाईल. म्हणजेच इकडे लक्षात आहे, याचा A21 आणि A12 हे दोन्ही कसे देते, सेम आहेत, तर याला काय म्हणलं जाईल, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. म्हणजेच याचा आपण ट्रान्सपोज घेतला तरी तो कसा दिसणार आहे, सेम दिसणार. ओके. सिमेट्रिक मॅट्रिक्स लक्षात ठेवा, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ला अशा टाइप मध्ये डेफिनेशन विचारलं जातात, ठीक आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये 2 इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. ओके. 3 इम्पॉर्टंट पॉइंट कन्सिडर करा. हा फर्स्ट तर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. सेकंड, ह्याचे जे काही डायगोनल एलिमेंट आहेत हे 0 असतात, ठीक आहे. डायगोनल एलिमेंट इज इक्वल टू 0. आणि थर्ड पॉइंट आहे ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय. मीन्स सपोज 2 1 असेल तर मायनस काय असणार आहे, 1 2 असणार आहे. मीन्स सपोज तर हा मॅट्रिक्स बघा इथे A12 इज इक्वल टू काय, मायनस 2 1, सॉरी. आणि ह्याचे डायगोनल एलिमेंट काय असतात, 0. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. खूप इम्पॉर्टंट आहे. जर सीईटी मध्ये जेडबलई मध्ये हे पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे की कुणाचा कुठल्या मॅट्रिक्सचा डायगोनल एलिमेंट हा 0 असतो. तर लक्षात ठेवा स्क्यू सिमेट्रिकचा, आणि सिमेट्रिक मध्ये तो नॉन 0 असतो. इट मे बी 0 और इट मे बी नॉन 0, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फिफ्टीन नंबर, सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स. तर सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं, सिंपल आहे. एखाद्या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट 0 येत असेल, सगळ्यांना माहिती आहे 11th क्लासमध्ये आपण डिटर्मिनंट हा टॉपिक डिस्कस केला. जर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला म्हणलं जाईल सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि नॉन सिंग्युलर त्याच्या रिव्हर्स प्रोसेस असेल. इफ A is not equal to 0. जर डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याला म्हटलं जाईल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट 0 येत असेल तर त्याला म्हटलं जाईल सिंग्युलर मॅट्रिक्स. आय होप की हे लक्षात आलं असेल. परत एकदा बघा, 0 मॅट्रिक्स कशाला म्हणतात, जर ऑल एलिमेंट मॅट्रिक्सचे 0 0 असतील तर त्याला म्हणलं जातं 0 मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं, मॅट्रिक्सचे लोअर नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 पाहिजेत. लोअरचे काय पाहिजेत, अप्पर नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 पाहिजेत. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय कंडिशन पाहिजे, ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. स्क्यू सिमेट्रिक मध्ये हा फर्स्ट तर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, ठीक आहे. सेकंड, डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. आणि थर्ड आहे ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय. ओके. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी इथे फक्त पिक पॉइंट दिले, ते ऑलरेडी तुम्ही डिस्कस केलेलं, आपली फक्त इथे रिव्हिजन चालू आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. तर याच्यावरून तुम्ही इझिली हे जर तुमच्या लक्षात आलं तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ज्यावेळेस इनव्हर्स फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस आपल्याला फर्स्ट चेक केलं पाहिजे की ते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर असेल तर इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. नॉन सिंग्युलर असेल तर मॅट्रिक्सचा इनव्हर्स हा फाइंड आउट करता येतो. त्यासाठी आपल्याला इनिशियली हे माहित पाहिजे की सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात. आय होप की हे समजलं असेल. हे व्यवस्थित नोट करून ठेवा. ठीक आहे. तर आता आपण मेन जो 12th सिलेबस आहे त्यानुसार आपण आता स्टार्ट करणार आहे. आतापर्यंत जो बघितलेला पार्ट होता तो इंट्रोडक्शन होता.
व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स, व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, ओके, जे की तुम्हाला आलं पाहिजे. आणि ह्याच्यानंतर जे बघणार आहे ते 12च्या सिलेबस नुसार आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. तर इथे 12चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, जो की तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 36 वरती. ओके. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इंटरचेंज ऑफ एनी टू रो और टू कॉलम. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, इंटरचेंज ऑफ एनी टू रो और एनी टू कॉलम, हे फर्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं आहे. सेकंड पॉइंट डिस्कस करायचा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. ओके. तर इथे फर्स्ट जो पॉइंट आहे तो आपण इथे डिस्कस करूया, इंटरचेंज ऑफ एनी टू रो और कॉलम. ओके. तर परत एकदा सांगतो, आपण इथे डिस्कस काय करणार आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बुक मध्ये 3 टाइप्स दिलेले आहेत. खूप सिंपल आहेत, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक्झाम्पल दिलं की लक्षात येईल. ठीक आहे. तर फर्स्ट लक्षात द्या, इंटरचेंज ऑफ एनी टू रो और टू कॉलम मीन्स, सपोज याच्या एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण समजून घेऊया. सपोज आपल्याकडे एक मॅट्रिक्स दिलाय 3 8 2 4. ओके. हा मॅट्रिक्स, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 2x2. ओके. मॅट्रिक्सची ऑर्डर काय, 2x2. जर ह्याच्यामध्ये आपल्याला असं रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, ओके, फर्स्ट आपण बघूया रो ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं जाईल. टू रो आहेत. ओके. ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं आहे, R1 हा प्लेस करायचा आहे R2 च्या. ठीक आहे. R1 R2 रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं. तर काय केलं जाईल, सिंपल आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन A इक्वल टू नाही लिहिलं जाईल, तर इथं काय लिहिलं जाईल, 2 4 3 8. यालाच म्हणलं जाईल रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच काय केलं बघा, इथे जो R2 कॉलम होता, सॉरी R2 जो रो होता, R2 आहे, हा R1 आहे. तर हे आपण ट्रान्सफॉर केले. ओके. 2 4 हा R1 च्या जागी रिप्लेस झाला आणि 3 8 हा R2 च्या जागी रिप्लेस झाला. ह्यालाच म्हणलं जातं रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे रोची पोझिशन चेंज करणं. ठीक आहे. आणि सेकंड काय, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कसं असणार आहे लक्ष द्या. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये C1 जर आपल्याला C2 न रिप्लेस करायचं असेल तर कसं केलं जाईल. हा जो मॅट्रिक्स आहे ह्याच्यामध्ये हे कॉलम आहेत 2. ओके. तर आपल्याला काय करायचं, C1 आणि C2 ची पोझिशन चेंज करायची, म्हणजे ट्रान्सफॉर्म करायचे. तर कसं आहे, येईल 8 4 हा C2 आहे, हा C1 च्या जागी रिप्लेस करायचा आहे 3 2. ओके. आणि यालाच काय म्हणलं जाईल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. खूप सिंपल आहे. ओके. जर नसेल समजलं तर अजून एकदा परत एकदा सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्यानुसार इथे सांगूया. ठीक आहे. लक्ष द्या, परत एकदा मी सांगतो, इंटरचेंज ऑफ एनी टू रो और कॉलम. सपोज एक एक्झाम्पल असेल 3 8 5 6. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं रो ट्रान्सफॉर्मेशन, R1 ची जागा R2 रिप्लेस करायचं आहे. तर काय येणार इथे, R1 R2 असेल तर 8 6 आणि 3 5. आलं लक्षात. ओके. आणि जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ह्या ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये करायचं असेल तर काय, ह्या मॅट्रिक्स मध्ये करतोय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात घ्या. ठीक आहे. कॉलम काय येईल, 5 6 आणि 3 8. हे खूप सिंपल आहे ह्याच्यामध्ये. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, हा पॉइंट तुम्ही नोट करून घ्या, जो की इंटरचेंज ऑफ एनी टू रो और टू कॉलम. ओके. आणि हेच असं, हे सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण 3x3 मॅट्रिक्स मध्ये करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट बाय एनी टू रो और कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. मीन्स काय असणार आहे, सपोज एक मॅट्रिक्स आपल्याला इथे गिवन असेल 3 2 5 6. ओके.
आणि आपल्याला इथे ट्रान्सफॉर्मेशन हा इथे लक्षात आहे, हा R1 आहे, हा R2 आहे. ओके, जर R1 ला आपल्याला 5 न मल्टिप्लाय करायचं असेल, कंडिशन अशी असेल 5 न मल्टिप्लाय करायचं, 5 हा काय म्हणलं जाईल, स्केलर. ओके, आणि तो नॉन झिरो आहे, तर त्या स्केलरनं मल्टिप्लाय करायचं. तर फक्त तुम्ही जर R1 म्हणत असाल तर फक्त R1 च्या रोलाच मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर 5 न मल्टिप्लाय केल्यावर काय 15, 25 आणि जो R2 आहे तो ऍज इट इज राहील. ओके, सेम मल्टिप्लिकेशन तुम्ही कॉलम मध्ये करू शकता. जर C1 ला तुम्हाला 3 न मल्टिप्लाय करायचं असेल, ओके, 3 न मल्टिप्लाय करायचं असेल तर काय येणार, 9, 6 आणि C2 जो राहणार आहे तो सेम राहणार. खूप सिंपल. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. 4, 6, 2, 3. हा R1 आहे, हा R2 आहे. जर R1 आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं असेल तर काय लिहिते, 8 आणि 4, 6, 3 ऍज इट इज राहील. R1 ला जर तो सॉरी आता कॉलमला मल्टिप्लाय करायचं असेल, C2 ला इथे C2 ला करूया. C2 ला जर 5 न मल्टिप्लाय करायचं असेल तर काय येणार आहे, फर्स्ट कॉलम आहे असं राहणार आहे आणि मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10 आणि इथे येणार आहे 15. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं. खूप सिंपल आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इंटरचेंज ऑफ एनी टू रो और कॉलम, आणि सेकंड असणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट बाय एनी टू रो और कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. ओके, हे तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे, तर थर्ड पॉइंट आहे एलिमेंट ऑफ स्केलर, सॉरी, ऍडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट ऑफ एनी रो टू करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर रो. मीन्स याचं एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण समजून घेऊया याला एक्झॅक्टली काय करायचं आहे ते. सपोज हा एक मॅट्रिक्स आहे. ओके, हा मॅट्रिक्स आहे, हा R1 आहे, हा R2 आहे. जर ट्रान्सफॉर्मेशन असं करायचं असेल, R1 हा रिप्लेस करायचा असेल R2 प्लस 4R1. ओके, तर लक्षात काय केलं जाईल, आता कोण इंटरचेंज करायचंय, R1 म्हणजे R1 ला कसं करायचंय, R2 चा जो एलिमेंट आहे 4 ऍज इट इज घ्यायचा आहे, आणि जो R1 ला स्केलर मल्टिपल किती आहे, 4 आहे. 1 इंटू 4 केलं तर आन्सर किती येणार आहे, 8. सेम प्रोसिजर करा, 8 प्लस 8 16, 4, 8. हे सिंपल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच काय करतोय आपण इथे, ट्रान्सफॉर्मेशन ही कंडिशन अशी आहे, R1 हा कशाला रिप्लेस करायचा आहे, R2 प्लस 4R1. ओके, मी हे फक्त बेसिक सांगतोय, आपल्याला हे परत अप्लाय करायचंय. ओके, तुम्हाला ज्यावेळेस ऍप्लिकेशन समजेल त्यावेळेस एक्झॅक्टली एक्झाम्पलच्या सिच्युएशन नुसार हे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन एक्झॅक्टली काय करायचं हे फक्त आपण एक इंट्रोडक्शन पार्ट बघतोय की जर आपल्याला असं करायचं असेल तर काय केलं जाईल. ठीक आहे, सपोज ह्याच मॅट्रिक्स मध्ये मला कॉलमचे C2 हा रिप्लेस करायचा आहे, C2 2C1 प्लस C2 न रिप्लेस करायचं. म्हणजेच काय करेल मी, जो 1 आहे तो ऍज इट इज ठेवेल. C2 कसं काय करायचं, 2C1 म्हणजे 2 इंटू 1 2 प्लस 2 म्हणजे किती झालं 4. 2 इंटू 4 8, 8 प्लस 8 16. आलंय लक्षात. हे ह्या टाइप मध्ये आपल्याला इथे स्टडी करायचं आणि हे 3 पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, खूप सिंपल आहे. फर्स्ट पार्ट मध्ये, ए पार्ट मध्ये आपण काय केलं, फक्त रो ची पोझिशन चेंज केली, R1 रिप्लेस बाय R2 और R2 रिप्लेस बाय R1. कॉलम पण ट्रान्सफॉर्मेशन केलं, C1 रिप्लेस बाय C2 और C2 रिप्लेस बाय C1. ओके, सेकंड मध्ये काय केलं की बाबा एका अशी सिच्युएशन आहे की आपल्याला एखाद्या रोला मल्टिप्लाय एका स्केलरने करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जाईल, किंवा एखाद्या कॉलमला जर स्केलरने मल्टिप्लाय करायचं असेल, स्केलर हा नॉन झिरो असला पाहिजे. ठीक आहे, आणि थर्ड आपण बघितलं की जर सिच्युएशन अशी असेल की R1 हा रिप्लेस करायचा R2 प्लस 4R1, म्हणजे त्याला काय म्हणलं जाईल, ऍडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट ऑफ एनी रो
टू करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर टू रो. ओके, हे फक्त ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि ह्याच्या रिलेटेड एक्सरसाइज जी फर्स्ट आहे ती खूप सिंपल आहे. आता आपण तेच बघणार आहे, तर हे नोट करून घ्या. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल तुम्हाला पेज नंबर 38 वरती दिलेले. ठीक आहे, तर आता जे काही आपण 3 पार्ट डिस्कस केले ते इथे अप्लाय करायचे आणि जे विचारले ते ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इथे पुट करायचे. ठीक आहे, खूप सिंपल एक्सरसाइज आहे, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. तुम्हाला हे 3 एक्झाम्पल आले की तुम्ही बाकीचे पार्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट a इज इक्वल टू 1, -1, 0, 3 जर असेल तर ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं जाईल, R1 R2. ओके, अप्लाय ट्रान्सफॉर्मेशन R1 by R2. R1 आणि R2 चे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इथे करायचं. सिंपल आहे. तर हा जो असणार आहे तो R1 असणार आहे, हा असणार आहे तो R2 असणार आहे. हे इंटरचेंज करायचे. ठीक आहे, तर इथे काय येणार, -1 3 आणि 1 0. आहे काय अवघड याच्यामध्ये. R1 ट्रान्सफॉर्म इंटू R2 और R2 ट्रान्सफॉर्म इंटू R1. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. जे सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ए काय दिलाय, 1 2 0 3 2 4. तर आपल्याला कॉलम आहे म्हणून आपण इथे कॉलम पुट करूया. हा C1 आहे, हा C2 आहे आणि हा C3 आहे. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं आहे, C1 हा रिप्लेस कशाने करायचा आहे, C1 प्लस 2C3 ना. ओके, तर A इज इक्वल टू काय येणार आहे, C1 कशाने रिप्लेस करायचं आहे, C1 प्लस 2C3 म्हणजे काय बघा, 1 प्लस ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा 4 होणार, 1 प्लस 4 5. ओके, ह्याला 2 प्लस ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा 8 म्हणजे इथे येणार आहे 10. ओके, 0 3 2 4. काय केलं बघा इथे, इकडे लक्ष द्या. C1 आहे, C1 प्लस 2C3 होतं बरोबर. C1 किती आहे, 1 आहे, 1 आणि 2 इंटू 2, 2 प्लस 4 इंटू 2 ह्या टाइप मध्ये तिथे आन्सर आला. ओनली फक्त C1 ट्रान्सफर करायचं, बाकी C2 आणि C3 कसे असणार आहे, सेम राहणार आहे. ओके, आणि हे एक्झाम्पल नंबर 3 आहे. आय होप की हे सगळ्यांना समजलं असेल, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज ह्याच्यावरतीच डिपेंड आहे. नेक्स्ट A इज इक्वल टू काय, 1 3 2 -2 -1 5. तर R1 हा R2 न रिप्लेस करायचा आहे. R1 R2 न रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे, तर इथे काय येणार आहे, सिंपल आहे. R1 हा रिप्लेस करायचा आहे R2 न. ठीक आहे, हे असं येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला परत ट्रान्सफॉर्मेशन सेकंड काय करायचंय, हे फर्स्ट केलं, लक्ष द्या. परत ह्याच मॅट्रिक्स मध्ये देन म्हणलंय. ठीक आहे, हे फर्स्ट अप्लाय करा आणि देन C1 प्लस 2C3 ने करायचं. ठीक आहे, मग ह्याच्यामधला C1 हा आहे, हा C2 आहे आणि हा C3 आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट C1 प्लस 2C3 म्हणजे काय होणार आहे, 3 10 13 आणि 1 प्लस -2 1 -2 -1. ओके, -2 2 आणि 5 -1. ठीक आहे, तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला हे करायचं आणि हे ह्याचा आन्सर असणार. फक्त जे विचारलंय ट्रान्सफॉर्मेशन ते तिथं पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. ठीक आहे, खूप सिंपल आहे. आणि ह्याच्या रिलेटेड जी काही एक्सरसाइज आहे ती तुम्ही होमवर्कला करा, तर तुम्हाला पुढे होमवर्क दिसेल. एक्झॅक्टली व्हिडिओ संपल्यानंतर एक पेज येईल, त्याच्यामध्ये हा होमवर्क असेल. नेक्स्ट पेज जे काही हे पेज नंबर 38 वरती 39 वरती एक्झाम्पल दिलेत एक्सरसाइज मध्ये, ते तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करा, सेम टाइप मध्ये करा. जे विचारलंय
फर्स्ट आपल्याला काय ओळखता आलं पाहिजे, R1 R2 हे नोट करून घ्या. C1 C2 C3 जे असेल ते, ठीक आहे. नंबर ऑफ कॉलम जेवढे असतील त्याच्यावरती ते डिपेंड असेल, ठीक आहे. आणि त्यानुसार हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. तर तुम्ही जे मी जे दिले त्याच्यानंतरचे एक्झाम्पल ते करा आणि काही डाऊट असेल तर परत विचारा.